तुम्हीही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय? एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल. ग्रीन सिटी नेरळ. नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा, हॉस्पिटल, सुपरमार्केट, जिम, क्लब हाऊस, क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक अम्युनिटीज. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी, 0 स्टॅम्प ड्युटी. प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे. ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग व्हा आणि स्वप्नातील घर जिंका. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9839836838. माथेरान येथील 2 तरुणांचा मोटरसायकल अपघातात मृत्यू झालाय, तर तिसरा गंभीर जखमी असल्याचं समोर आलंय. 16 वर्षीय दर्शन वेताळ आणि 17 वर्षीय अजय आखाडे हे मृत झालेत, तर 17 वर्षीय प्रथमेश सोनावणे याला गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात येतंय. खोपोली येथील साजगाव जत्रेवरून घरी परतत असताना खोपोली हाळ रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोला तरुणांची मोटरसायकल मागून धडकली आणि यात दोघांचा मृत्यू झालाय. दरम्यान या घटनेनं माथेरान शहरावर शोककळा पसरली असून येथील व्यापारी वर्गानं तसंच घोडेस्वारांनी अर्धा दिवसाचा बंद पाळलाय. खालापूर तालुक्यातील खोपोली जवळील प्रसिद्ध अशी साजगाव जत्रा सुरू झाली आहे. ही जत्रा फिरण्यासाठी म्हणून माथेरान शहरातील 6 तरुण 2 मोटरसायकलवर एकत्र आले होते. रात्री उशिरा तरुण जत्रेवरून घरी परतत असताना खोपोली हाळफाटा पुढे मुंबई दिशेनं जाणाऱ्या महामार्गावर तरुणांच्या मधील एका स्कूटीला अपघात घडला. रस्त्यावर उभा असलेल्या टेम्पोला MH46 ES 4066 या क्रमांकाची स्कूटी मागून धडकली. ही धडक एवढी भीषण होती की यामध्ये दर्शन वेताळ या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अजय आखाडे या दुसऱ्या तरुणाचा MGM रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर प्रथमेश सोनावणे या तिसऱ्या तरुणाच्या पायाला जबर मार लागून त्याची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याच्यावर MGM रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. घटनास्थळी खोपोली येथील अपघातग्रस्त सामाजिक टीम मदतीसाठी दाखल झाली होती. एकाच मोटरसायकलवर बसून 3 तरुण प्रवास करत होते. दरम्यान चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात घडला असल्याचं प्रथमदर्शनी स्थानिकांकडून सांगण्यात आलंय. मृत झालेले तरुण हे अल्पवयीन नसून ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेल्या तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्यानं कर्जत तालुक्यात सगळीकडे शोककळा पसरली आहे. माथेरान शहरावर तर दुःखाचं सावट असून यामध्ये व्यापारी वर्गानं तसंच घोडे व्यावसायिकांनी आपला व्यापार बंद ठेवून आपला शोक व्यक्त केलाय. एकूणच अपघाताच्या ठिकाणी रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उभ्या ठेवण्यात आलेल्या टेम्पो वाहनाची आणि त्यावरील चालकाची चौकशी व्हावी म्हणून मागणी पुढे येतेय. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.